यांनी फुलवली महाराष्ट्राची जनता असावी या तमाशाची नीती आली गंगा उडण झाली सुरू झाली गर्दी सूर दलांची जातावरती प्रेक्षकांची झाली गर्दी गंगवळण झाली सूर दलांची जातावरती देवादिकांची झाली गर्दी जमले नर्ती जमले स्मृती त्यांचीच सेवा करू अहो जमलेले मायबाप रसिका हो वाट कसली पाहता 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 गणगौळण झाली सुरू कारण आता युद्धजन्य परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव सुद्धा नाही आहेत अशा असताना गावोगावी तुमचं स्वागत कसं होतंय सुपाऱ्या सगळ्या बुक होतात का झालेल्या आहेत म्हणजे आम्ही 6 महिने धंदा काढतो तो सगळा संपलेला आहे काहीच उपयोग झाला नाही
राष्ट्रपती जे पुरस्कार मिळालेत नेहमीचे त्याच्यापेक्षा उच्च सन्मान एक तमाशा क्षेत्रात मिळाला आहे, तो म्हणजे रघुवीर खेडकरांना. त्यांना पद्मश्री मिळाला आहे. पद्मश्री पुरस्काराचा तुम्हा सगळ्या कलावंतांना किंवा फडमालकांना काही फायदा होईल का? होईल ना. जर पावली केलं तर सगळ्यांना फायदा होईल. आमचं पॅकेज चालू केलं पाहिजे ना. पहिलं पॅकेज आम्हाला 8 लाखाचं भेटायचं, पण आता पॅकेजच भेटत नाही. आम्ही कसं काय तमाशा म्हणून करायचं?
तुमचं नाव सांगा आणि विठाबाईंच्या पिढीतलं तुमचं कनेक्शन काय काय नातं आहे आणि सध्या तुम्ही काय करताय? माझं नाव शारदा शंकर पुढे माहेरचं नाव आणि यांच्याकडचं नाव शारदा बाळू गावडे. मी सध्या सिंगिंगच करते. विठाबाई माझी सख्खी आत्या, मी शंकररावची मुलगी शारदा शंकर पुढे आणि आता सध्या सिंगिंग करते. ऑर्केस्ट्रा असेल किंवा असे इतर कार्यक्रम असेल त्याचे मी शो करते आता सध्या तरी. या निमित्ताने तुम्ही एखादं तुमचं आवडतं गाणं जे परफॉर्मन्स करतात ते म्हण. ते माझ्या आत्याच्या ह्याच्यावरतीच मी आधारित तिचीच गवळण गाव किंवा लावणी गाव. नेसले पितांबर जरी नेसले पितांबर जरी जरी गजरे तारी लाल साडी जरी गजरे तारी लाल साडी लाला पदरी साडी नेसले आला चैत्र मास उन्हाळा आला चैत्र मास उन्हाळा चला सखी जाऊ आंबे बना चला सखी जाऊ आंबे बना ती मैना नेसले. थँक्यू. बोला. माझं नाव रुपाली इनामदार आहे. हा माझा छोटा मुलगा आहे. छोटा मुलगा आहे, ते मिस्टर आहे आणि मालती इनामदार माझी सासू आहे. तुम्ही किती वर्षापासून काम करताय आणि सध्याचे काय चॅलेंज आहेत? 35 वर्ष सध्याचा तमाशाचा बाज कसा बदललाय, कसा कमी झाला. जो पहिला होता तो आता नाही. नाही राहिला? मग पुढच्या पिढीने काम करावं असं वाटतं का? कोण कोण आहे ती सगळी मंडळी आणि आज काय नेमकं करणार आहे? आम्ही टायटलमध्ये जाणार आहेत आज. महत्त्वाची गोष्ट संभाजी महाराजाचं टायटल आहे त्याच्यामध्ये जाणार आहेत. आणि हे जो मुलगा आहे विशाल आहे, यो आहे MP चा मध्य महाराष्ट्राचा आणि तो आहे याचा MP चाच आहे, राधे श्याम आहे त्याचं. हे पण सगळे ही MP चे आहेत. हिंदी मुलं मराठीत तमाशात काम करतात यांना करतात ना, बोलू शकतात का बोलू मराठी? शकत नाही नुसती भूमिका करतात. अशी किती मुलं सध्या आहेत आपल्या तमाशात जे बाहेरचे? तमाशात 17-18 मुलं आहेत अशी. म्हणजे काम काय कारण म्हणजे बाहेरची मुलं महाराष्ट्रातली मुलं का काम करत नाही? महाराष्ट्राचे भरू शकत नाही त्याच्यामुळे बाहेरची मुलं आणले पाहिजे. तुम्ही किती वर्षापासून काम करा? मला 17 वर्ष 17 वर्ष. आता काय जबाबदारी आहे तमाशाची? माझ्यावर हे रावट्या स्टेज तंबू मला मॅनेजर म्हणून ओळखलं जातं. हे सगळं मीच करतो. आणि आता ह्या वर्षीचा कसा रिस्पॉन्स आहे? तिकीटच्या कार्यक्रमाला थोडा कमी रिस्क होतो. ओपनच्या कार्यक्रमामुळेच वाचून येतात. बाकी प्रेक्षकांना काय अपील कराल? अपील म्हणजे परीक्षक आता पहिल्यासारखं जेवढं येत होतं का तेवढं तिकीटच्या कार्यक्रमाला येत नाही. आणि जे ओपनच्या कार्यक्रमाला ह्याच कार्यक्रमाला परीक्षित होतं. साधारण किती फड बुक झाले? आपल्या तमाशाची काय परिस्थिती? आतापर्यंत जितके पाडवे बघितले यावेळेचा पाडवा एकदम फ्रीक होता, गर्दी नव्हती एवढी. आणि त्याला कारण एक झालं, एक शेतकऱ्यावर संकट, दुसरी गोष्ट अजितदादांच्या निधनामुळे बारामतीचे कार्यक्रम रद्द, यामुळे यावर्षी पाडव्याला गर्दी नव्हती. आणि आता सुपाऱ्या कशा बुक होतात काय वर्ष चांगल्या झाल्या सुपाऱ्या बुक, परंतु गेल्या वर्षापेक्षा थोड्या कमी झाला नाही. एकूण किती कलाकार आहेत आपले सगळे हे? आता आमचे एकंदर 100 लोक आहेत, त्यात कलावंत आणि नर्तकी म्हणून 45 आहे. आता कोण कोण घरातलं कोण कोण काम करतं? बाकी कुटुंबीय? तुम्ही काय काय काम करता? मी गाडी चालवतो, जाहिरात करतो, 7 महिने बाहेर सुद्धा सगळं करावं लागतं मला. आणि आता तमाशात काय काम करता ना? त्या देवबघण्याचं काम करावं लागतं, घरला उभं राहावं लागतं, काही करावं लागतं. कारण गाय वाढण्याची कृपा असल्यामुळे सगळं. भगवान शंकर महाराज जी का नाम और इस महफिल में आने सभी तमाशा प्रेमियों को, भाई और बहनों को, म्यूजिकल क्वीन सोमावती जी नारायण गांव का, साथ में निगम के शहंशाह मास्टर विशाल कुमार नारायण गांवकर लोकनाट्य तमाशा मंडल का पहला
पहला मातरनी प्यार भरा सलाम। आणि किती वर्षापासून काम करताय? आमचं बालपण तमाशाला, आमच्या वडिलांचं तमाशा सोनाबाई कांबळे, आमच्या आईचं नाव वडिलांचं नाव होतं निवर्ती कांबळे. हे पहिल्यापासूनच झाला का. गीत संगीत की रंगोली सबके विधान सबके चाहतों की यानी कि बिग बी सुपरस्टार अमिताभ साहब जी के बेहतरीन अंदाज वाली फिल्म लेकर आती है हमारी कंपनी की जमा दिनों की धड़कन यानी कि सबके विधान सबके चाहतों की वंस फॉर मिस रूपाली जी का गाँव का अपने बहुत ही प्यारे से गाने से खूबसूरत कलाकार के साथ दरअसल बिग बी सुपरस्टार अमिताभ साहब जी की बेहतरीन अंदाज वाले फिल्म रंग का नाम होगा जंजीर और गीत करेंगे दिल जलोका। इस गीत को लेकर आते हमारी कंपनी की मंच पर फिल्म में सुरपाली जी नारायण गांवकर अपने बहुत ही प्यारे से लाडले से खूबसूरत कलाकारों के साथ ऐसे बिग बी सुपरस्टार अमिताभ साहब जी की सुपर फिल्म जंजीर।
आमची करार तो पेश करते हैं आमिर खान साहब की टाइटल अंदाज वाले नाम का नाम होगा मेला।
व्यवस्था हो आता सोडावे होते तुझ्या आरती त्याला काढी लाव ना तिकडे राखी लोक मला असं विचारायचं तुमच्या कार्यक्रमाची बिगट किती आम्ही एका रात्रीचे 1.5 ते 2 लाख रुपये घेतो किती 2 लाख रुपये कशाला लागतात 1.5 ते 2 लाख का बरं याच्या बायकोला 500 याच्या बायको होती हा बरोबर आहे माझ्या बायकोला 500 दिले की उसात येते याच्या बायकोला 250 दिले की पुला खाली हा गावड्याच्या हातात गांबेच्या हाताखाली कसं आहे बाई तुमचं पडलं मोठं ना आमचं पडलं छोटं काय गाव 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 तुम्हाला सोचलं पाहिजे ना आमच्या 4-5 जणांना रेट पाहिजे ए शान्या काय रेटतो व्यवहार पाहिजे मी बरं असं म्हण तुम्ही ना आम्हाला ओळखलं ना पण नाही खरंच ओळखलं ना कोण आहात तुम्ही खरं नाही ओळखलं नाही ओळखलं आम्ही बँडचे वाले बँड बँडवाले दिसताय तुम्ही मला मग आम्ही बाई इंस्टाग्राम फेमस आहे तुम्ही हा. इंस्टाग्राम फेमस म्हणजे तुम्ही कलाकार आहे आणि पोरगं हे काय करता ढोलकी वाजवतो आणि तुम्ही रील्स बघत असाल हो बघते ना मी पोरगं ढोलकी वाजवतोय तबला वाजवतोय हा. काय पोराची पुण्याला शेट काढ कॅसेट द्या कॅशेट कॅशेट हे 2 नंबर टाका. ते काय करतात दादा गायक आहे. हा दादा जर हगायला लागला गायला गायला आणि ते 3 नंबर टाका. ते काय करतात ओळखलं ना नाही महाराष्ट्र ओळखले कोण आहे 35 भाकऱ्या खातो हा 35 35 भाकरी खातो म्हणजे कोण सुका पाटील यांनी बरोबर ओळखला बरोबर मोठा राखी मोठा राखी याच्या आईचा नावला हा ते दिसतं का ते तुम्हाला? कोण आहे ते अहो हे 2 गुलगुलू गुलगुलू. आणि चुटकी चुटकी बरोबर आहे आणि तुम्ही कोण आहात मी हा कशाला जाता दूर काय? इथंच पंढरपूर कुठं? जसे तुम्ही करता तसा मी एक छोटा करता असे का हा. बरं झालं बरं पाहुणं तुम्हाला सांगायचं म्हणजे एकच जसे तुम्ही कलाकार आहेत तसे आम्ही सुद्धा कलाकार आहेत आणि माझ्या मुली सुद्धा कलाकार आहेत आणि एवढंच काय माझ्या मुली इंस्टाग्राम फेमस आहेत तुमच्या पुढे इंस्टाग्राम फेमस हो गायच्या पुढे स्थित लागते लिस्टिंग करतात काय करतात इंस्टाग्राम फेमस आहे हो ना काय करते? बोलू का माझ्या मुलींना त्यांना जरा लवकर बोलवता का का बरं त्यांना मला आम्ही सगळेजण तुंबलोय थांबलोय थांबलो काय तुमचं काय एकच आहे बोलू का बोलवा. आता मुलींना हो बाई, इकडे. काय झालं एका पोरगी धाडायची नाही राव. तुम्हाला एक पण पोरगी आवडली आवडली नाही. बरं जाऊ द्या तमाशा म्हटल्यावर थोडंफार असं तसं चालणार नाही बरोबर आहे का नाही तमाशा म्हटल्यानंतर या अशा गोष्टी व्हायलाच पाहिजे बरोबर आहे का नाही पण आता राहिले गाणी तेवढी शांतपणाने ऐकायची अजिबात दंगा मस्ती रसिक हो तुम्हाला जर ह्या कलाकारांची कला आवडली झाले हा तुमचा आशीर्वाद आणि माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या सरळ पाठीशी आहे एवढा आम्ही दुःखात दिवस काढले पण मी हार काय मानली नाही तुमच्या आशीर्वादाने जितच मानले आता हे जे संभाजीराजेच्या भूमिकेत काम केलं तो सगळा माझ्यात धाकटा नातू आणि आता जो आस्तिकुमार होता तो थोरला नातू जसं मी माझ्या आईचं नाव चालवलं तसं हे 2 पोरं माझे नाव चालवतील काय माझ्याकडनं चुकलं असेल तर माझी क्षमा पत्रात घ्या माझा कार्यक्रम व्यवस्थित शांतपणे पार पाडा एवढीच तुमच्या खुशी हात जोडून करायची विनंती धन्यवाद रसिकजनो या ठिकाणी फक्त 5 मिनिटं वेळ घेत आहोत या ठिकाणी पाटील सिद्धी पाटील साहेब व शिवाजी शेठ कोकरकर मराठी लोकगीत आणि गेलं किती संपून गेलं कधी संपणार नाही आणि कधी झुकणार नाही आमच्या मराठी लोकांचा
धन्यवाद रसिक या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनची